हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर विनोद. सर, तुम्हाला कोणी हँडसम किंवा क्यूट दिसता असं कोणी कॉम्प्लिमेंट कोणी दिली का? मी फक्त 4 लोकांना चांगला दिसतो. ती म्हणजे एक माझ्या आईला, दुसरा कपडे दुकानदाराला, तिसरा फोटोग्राफरवाल्याला आणि चौथा सलूनवाल्याला. दादा, म्हैस विकायची आहे का? हो. किती दूध देते? देते 7-8 लिटर. कितीला देणार? 80,000. 80,000 एवढे पैसे? लय महाग. तिचा एक डोळा खराब आहे. तुम्हाला म्हैस दुधासाठी पाहिजे का डोळा मारण्यासाठी? लोक बोलतात एकदा आपल्याला कोणी फसवले की त्या व्यक्तीकडे परत जायचं नसतं. पण काय करणार, सासरवाडीला जायलाच लागतं. टीचर, हमारे भोजन के मुख्य स्रोत कौन कौन से है? स्टूडेंट, शादी, भंडारा, बर्थडे पार्टी, 13वीं. टीचर दौड़ के, जाओ प्रेसिडेंट से भारत रत्न लाओ. मी, देवा माझं लग्न झालं की मला समजूतदार बायको दे. देव, फक्त वायफाय सारखी जोडली तर चालेल, डिस्कनेक्ट झाली तर शांत राहील. म्हण्या, प्रिये, तुझं नाव हातावर लिहू की हृदयावर? गर्लफ्रेंड, इकडे तिकडे लिहिण्यापेक्षा खरं प्रेम असेल तर प्रॉपर्टीच्या पेपर्सवर लिही. काय करावं बायकोचं? मी, हे काय, तुझ्याकडं गाडीचं लायसन असून पण तुला 5,000चं चलन कसं काय पडलं? बायको, अहो त्यावर माझा फोटो चांगला नव्हता म्हणून मी ते पोलिसांना दाखवले नाही. ती, मी त्यांच्याशीच लग्न करेन ज्याचा व्यवसाय उंच शिखरावर पोचलेला असेल. तो, माझ्याशी लग्न करणार का? मी डोंगरावर म्हशी चरायला नेतो. मग तू कॉलेजला का जात नाही? एकाच शब्दाचा अर्थ सर वेगवेगळे सांगतात. बायोलॉजीचे सर म्हणतात सेल म्हणजे पेशी, इकॉनॉमिक्सचे सर म्हणतात सेल म्हणजे विक्री, फिजिक्सचे सर म्हणतात सेल म्हणजे बॅटरी, इंग्लिशच्या मॅडम म्हणतात सेल म्हणजे मोबाईल फोन. म्हणून कॉलेजच सोडलं. तिथे 4 शिक्षकांमध्ये एकमत नाही. तिथे शिकून काय उपयोग? तेव्हा खरा अर्थ जेव्हा कळाला, मम्मी म्हणाली सेल म्हणजे साड्यावरचा डिस्काउंट. नवरा, मी आज ऑफिसमधून थकलोय. बायको, मी पण थकले. नवरा, तू काय केलंस? बायको, तुमच्यावर रागावणं हे पण फुल टाइम जॉब आहे. काका, तू रोज मोबाईलमध्ये काय बघतोस रे? मी, काका ज्ञान वाढवतोय. काका, कोणतं ज्ञान? मी, कोणती रील व्हायरल आहे? एकदा एसटीत बसलेल्या कॉलेजच्या मुलाला कंडक्टर म्हणाले, हा मोबाईल तुला तुझ्या आयुष्यात फार पुढे नेईल. आनंदाने कॉलेज कुमार म्हणाला, अरे वा, कसे काय? कंडक्टर म्हणाले, तुझा स्टॉप मागे जाऊन 2 तास झालेत. मुलगी, आई आजपासून मी खूप स्टडी करणार. आई आश्चर्याने, खरंच? वा, कसम घे बघ. मुलगी, मोबाईलची कसम. मुलगी, पुन्हा फोन हातात. आई, अगं कसम घेतली ना. मुलगी, आई मोबाईलची कसम घेतली, पण माझा तर हा दुसरा फोन आहे. जन्म झाल्यावर आई जेव्हा डोक्यावरून हात फिरवते तेव्हा आपल्या डोक्यावर केस यायला सुरुवात होते आणि लग्न झाल्यावर जेव्हा बायको डोक्यावरून हात फिरवते तेव्हा केस गळायला सुरुवात होते. प्रभू तेरी माया कोई समझ नहीं आ पाया, धूप कही छाया. मी म्हणालो, आई आज मी लवकर उठलो. आई, किती वाजता? मी, 11 वाजता. आई, मग अजून रात्र संपलीच नाही रे तुझी. आजी,
काय रे, एवढं मोबाईलमध्ये काय पाहतोस? नातू, आजी ज्ञान वाढवतोय. आजी, अगदी अंगठा झिजेपर्यंत ज्ञान घेतोयस का? आजोबा, बाळा ही बस पुण्याला जाते का? कंडक्टर, हो आजोबा, पण तुम्ही बसला तरच नेईल, नाहीतर बस एकटीच कशी जाईल? मी सकाळी उठलो, आरशात पाहिलं आणि विचार केला, देवा इतका सुंदर चेहरा दिलास, पण मेंदू का नाही? देव म्हणाला, बघ मी सगळ्यांना बॅलन्स देतो. जेव्हा मी स्वतःला साडी घ्यायला जाते, तेव्हा मला कुठली साडी आवडत नाही, आणि जेव्हा दुसऱ्यासाठी साड्या घ्यायला जाते तेव्हा मला सगळ्याच साड्या आवडतात. असं फक्त मलाच होतं का तुम्हाला पण होतं? डॉक्टर पेशंटला म्हणतात, तुम्हाला मी खात्रीपूर्वक 100% बरा करेल आणि ऑपरेशन झाल्यावर तुम्ही स्वतःच्या पायाने घरी चालत जाताल. पेशंट, म्हणजे माझ्याकडे घरी जाण्यासाठी रिक्षा पुरतेही पैसे उरणार नाहीत काय? नवीन गाडी घेतल्यावर माय न्यू फॅमिली मेंबर लिहिणं गरजेचं आहे का? लिहायला लिहित जावा, पण विकतानाही सांगत जावा फॅमिली मेंबर विकला. माझ्या घरचे सकाळी सकाळी मला असं उठवतात जसं की दुसरं महायुद्ध सुरू झालंय आणि मी एकटाच शेवटचा शिवाईच वाचलोय. मोबाईलचा सगळ्यात मोठा जादू, बॅटरी 5% असताना मेसेज काय नाही दिसत, पण 1% झालं अचानक सगळे मेसेज नोटिफिकेशन कॉल्स एकदम यायला लागतात. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.